राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशनने तर केला. आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ज्या पद्धतीनं आता ही केस लढवली जाते आहे, शिवसेनेला मात्र वेळ मिळतो आहे, त्यांच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तारीखचे तारीख मिळते आहे, तर याच्या मागे काही राजकारण वाटतंय का तुम्हाला, की शिवसेनेचा निकाल काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो आहे अंतिम निर्णयाकरिता नेण्याच्या, पण राष्ट्रवादीला मात्र राखून ठेवलं जातं? नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन, आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती, यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाहीये. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान, हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य होऊन कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. नाही, एनडीएचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे. तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ऍज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल. आणि उद्या फक्त पक्ष नाही, संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. गडचिरोलीच्या एका आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू होतो. कसं बघता एकंदरीत या प्रकरणात? नाही, मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले. 2 महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो. एक तर चाकण MIDCचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय
आणि दुसरा विषय अतिशय महत्वाचा म्हणजे आश्रमशाळांचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टराला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या एक महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सगळे, हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत. शेवटी हा मुलांचा विषय आपल्या. त्यामुळे का नाही तुम्ही आमदार खासदाराला इन्व्हॉल्व्ह करता, कुठल्या का पक्षाचे असे ना हो, ह्याच्यात कसलं राजकारण. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जर एखादी आश्रमशाळा असेल तर द्या ना आम्हाला टार्गेट्स की आमदारांनी महिन्यातून एकदा जायचं, खासदारांनी महिन्यातून एकदा. आपण सगळे मिळून घेऊ ना त्याची अकाउंटेबिलिटी. पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूर मिळून यंत्रणा चालवली ना देशात आम्ही सगळ्यांनी. तर का नाही मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जे आहोत या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लीड घ्यावा. आम्ही साथ द्यायची तयारी आमची. सगळ्या आश्रमशाळा पुढच्या 3 ते 6 महिन्यात नीट करूया सगळे. म्हणजे एवढं CSR वर काम चालतं. CSRच्या कंपनीजला इन्व्हॉल्व्ह करायचं म्हणलं तर करणे के लिए बहुत आहे. करायची इच्छा झाली पाहिजे.